नमस्कार, मी परमदास जाधव. तर मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर एक बातमी खूप व्हायरल होत आहे. ती म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीला सवलत घेतली तर ओपनमधून नोकरी मिळणार नाही किंवा SC, ST, OBC उमेदवार आता जनरल सीटमध्ये येऊ किंवा घेऊ शकणार नाहीत आणि यामुळे लाखो सरकारी नोकऱ्यांची जी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. पण ही बातमी पूर्णपणे खरी आहे का, की अर्धवट माहिती व्हायरल केली आहे? तर आज आपण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि खरी माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर नेमकं प्रकरण काय आहे? तर ही चर्चा सुप्रीम कोर्टाच्या काही निर्णयानंतर सुरू झालेली आहे. तर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेले आहे की एखाद्या रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये उमेदवाराने एज रिलेशन किंवा एक्स्ट्रा अटेम्प्ट कट ऑफ रिलेशन्स यासारख्या सवलती घेतल्या असतील किंवा असेल तर काही भरती नियमानुसार त्या उमेदवाराला नंतर ओपन कॅटेगरीमध्ये शिफ्ट होता येणार नाही. म्हणजेच सवलत घेतली आणि नंतर ओपन जी सीट आहे ती मागितली तर ते सर्व भरतीत शक्य नसेल. पण सर्व नोकऱ्यांमध्ये हा नियम लागू आहे का? नाही. हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सुप्रीम कोर्टाने असं म्हटले आहे की रिझर्व्ह उमेदवार ओपनमध्ये जाऊ शकत नाही. कोर्टाने काय सांगितलं? ते संबंधित रिकमेंडेशन्स रूल्सवर अवलंबून आहे. म्हणजेच जर एखाद्या भरतीच्या नियमामध्ये स्पष्ट बंदी असेल तर ते होणार नाही, मेजरेशन होणार नाही. उदाहरण समजून घ्या की समजा एखादा OBC उमेदवाराने एज रिलेशन्स घेऊन परीक्षा दिली आणि नंतर त्याने मार्क जनरल कट ऑफपेक्षा जास्त आले. पूर्वी काही वेळा असे उमेदवार ओपन कॅटेगरीमध्ये ॲडजस्ट होत होते. पण आता जर रिकमेंडेड रूलमध्ये बंदी असेल तर आता रिझर्व्ह कॅटेगरीमधून कन्सिडर केले जाईल. सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलं आहे? तर 2025 आणि 2026 मधील काही निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितले की सवलतीचा फायदा घेतला असेल तर ओपन सीटवर दावा करण्याचा अधिकार आपोआप मिळत नाही. सोशल मीडियावर काय चुकीचे फिरत आहे? तर आता सोशल मीडियावर काही लोक सांगतात SC, ST, OBC आता जनरल कॅटेगरीमध्ये जाऊ शकणार नाही किंवा रिझर्वेशनमध्ये पूर्ण बदललं आहे किंवा ओपन कॅटेगरी बंद झाली. पण हे चुकीचं आहे आणि अर्धवट आहे. कारण सुप्रीम कोर्टाने ब्लँकेट बॅन लावलेला नाही. पण ओपन कॅटेगरी म्हणजे काय? ओपन कॅटेगरी म्हणजे कोणत्याही कॅटेगरीचा उमेदवार मेरिटवर निवडला जाऊ शकतो. म्हणजे ST, SC, OBC उमेदवारही ओपन सीट मिळू शकतोय. पण जर काही त्यांनी विशेष असं रिलेशन्स घेतलं असेल आणि रूलमध्ये बंदी असेल तर मायग्रेशन थांबवू शकते. विद्यार्थ्यांमध्ये भीती का आहे? कारण सरकारी नोकऱ्यांची जी तयारी करणारे लाखो विद्यार्थी आहेत ते आता कन्फ्युज्ड झालेले आहेत किंवा UPSC, SSC, पोलीस भरती, रेल्वे किंवा स्टेट PSC यासारखे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये
मोठी चर्चा सुरू झालेली आहे. तर पुढे काय होऊ शकतं? तज्ज्ञांच्या मते अनेक जे रिकमेंडेशन नोटिफिकेशनमध्ये मायग्रेशन रूल्स आणि रिलेशन कंडिशन्स अधिक स्पष्ट लिहिले जाऊ शकतात. विद्यार्थ्यांनी काय करावं? जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर रिकमेंडेशन नोटिफिकेशन नीट वाचा. एज रिलेशन रूल समजून घ्या. अफवांवर विश्वास ठेवू नका. कारण प्रत्येक भरतीचे नियम वेगवेगळे असू शकतात. तर मित्रांनो, रिझर्व्ह कॅटेगरीला ओपन सीट मिळणार नाही असं सरळ म्हणणं चुकीचं आहे. खरं म्हणजे जर उमेदवाराने रिलेशन घेतलेले असेल तर भरती नियमामध्ये बंदी असेल तर ओपन सीट वर इमायग्रेशन थांबू शकतं. म्हणून ही बातमी पूर्ण समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटलं? हा नियम योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे आपल्या व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.